ऑरम मेटॅलिकमचे मेंटल जनरल्स थोडे ब्रीफमध्ये बघूया की ऑरमला डिप्रेशन लोदिंग ऑफ लाईफ का आहे आणि तो कसा डेव्हलप झाला आहे त्याच्या स्टेजेसमध्ये. हा पेशंट सुरुवातीपासून असा नसतो. ॲक्च्युली हे जे ऑरम मेटॅलिकमचे जे पीपल आहेत ते क्लोज्ड असतात, ओपन माइंडेड नसतात. दे कॅनॉट शेअर देअर फिलिंग्स. कन्फेशन त्यांना जमत नाही. थोडंसं फिलिंग्स हाईड करण्यामध्ये त्यांना जास्त कम्फर्ट झोन वाटतो. आणि या ऑरम मेटॅलिकमच्या पॅथॉलॉजीमध्ये बऱ्याच स्टेजेस आहेत. तर सुरुवातीपासून असं होतं, पिक्चर असं आहे की ते जे असतात लोक ते त्यांना क्लोज फ्रेंड्स जास्त कोणी नसतात. फ्रेंड्स असतात पण त्यांना असं वाटतं की मी कुणासोबत माझ्या ज्या फिलिंग्स आहेत ते शेअर नाही करू शकत, माझं जे दुःख आहे ते मी शेअर नाही करू शकत. हे लोक कामाच्या बाबतीत अतिशय जबाबदार असतात, ऑनेस्ट असतात कामाच्या बाबतीत. इनजस्टिस ते दुसऱ्यांवरती करू शकत नाहीत. इंटेलिजंट असतात, हार्डवर्किंग असतात, जनरली मोठ्या मोठ्या पोझिशन्सवरती असतात, हार्डवर्क करून मेहनत करून तिथपर्यंत पोहोचलेले असतात. डिस्पॉन्डन्सी आणि डिससॅटिस्फॅक्शन हे फर्स्ट स्टेजमध्ये येतं पॅथॉलॉजीच्या, ज्यामध्ये निराशा त्यांना अशा गोष्टीवरून होते की त्यांना स्वतःला काय इमोशन्स फील होतात ते एक्सप्रेस करू शकत नाहीत. आणि त्यांना असं वाटतं की माझी बायको, सपोज आता आहे एक्झाम्पल की एक हजबंड वाईफ आहेत आणि बायकोकडून नवऱ्याला भरपूर प्रेम मिळतं आहे, पण नवरा जो ऑरममेट आहे तो त्या बायकोला तेवढंच प्रेम इन रिटर्न देऊ शकत नाही. किंवा मग एखादी जॉब आहे, हाय प्रोफाईल जॉब आहे, ज्याच्याकडून ऑरम मेटॅलिकमला खूप सॅलरी मिळते. तो सगळे कामं अगदी व्यवस्थितपणे करतोय, नीट करतोय, पण तरी त्याला कुठेतरी असं वाटतं की आय एम नॉट दॅट मच परफेक्ट की मला एवढी सॅलरी मिळावी. तर हे त्याचा थॉट प्रोसेस झाला. हे इतरांना त्याच्याबद्दल वाटत नाही, त्याचं तो स्वतः डिसाईड करतो. हे लोक कॅरेक्टरिस्टिकली खूप सेन्सिटिव्ह असतात क्रिटिसिझमला. तुम्ही चुकून जरी त्यांना काहीतरी बोलला, रागात काहीतरी बोलला, तर ते त्याला जोकमध्ये घेणार नाहीत, जोकच्या मॅनरमध्ये घेणार नाहीत. ते खूप सिरियस होतील, त्यांच्या मनाला ते खूप लागेल. आणि त्यानंतर ते असं डिसाईड करतील की ह्याने मला हे बोललं आहे, ठीक आहे, मी ह्याच्याशी बोलणार नाही, किंवा ह्याच्याशी मी तात्पुरतं बोलणार, जुजबी ओळख ठेवणार, असं सगळ्या गोष्टी असतात. पण नंतर ते जेव्हा एका पॉईंटला विचार करतात की ह्या माणसाने मला असं बोललं आहे, तर याचा पॉईंट ऑफ व्ह्यू त्याच्या मागचा काहीतरी असणार आहे, त्याशिवाय तो मला हे बोलला नसणार, माझीही काहीतरी चूक असणार, असं कन्क्लूड करून त्यानंतर ते असं ठरवतात की हे रिलेशनशिप आपलं आता ह्याच्यामध्ये कडवटपणा निर्माण झाला आहे. आणि कुठलंही रिलेशन असू दे, फ्रेंडशिपचं असू दे, बॉस आणि एम्प्लॉईचं असू दे, वाईफ हजबंडचं असू दे, तर ते स्वतःला मर्यादित ठेवतात त्यानंतर. मग त्यानंतर ग्रॅज्युअली असं डेव्हलप होतं का त्यांना सोशली किंवा इमोशनली कोणाशी कनेक्ट होऊ वाटत नाही, होपलेस बनतात, जॉयलेस बनतात. आणि नंतर लाईफमध्ये काही उरलेलंच नसतं की जी गोष्ट त्यांना मोटिवेट करू शकेल. त्यानंतर त्यांना असं वाटतं की आता माझ्या लाईफमध्ये जे जे करायचं होतं, भरपूर पैसा कमवायचा होता, तो सगळा मी कमवून झाला आहे. आता माझी जी ही वेल्थ आहे, जर एखादा दानशूर माणूस असेल तर ती तो वेल्थ दुसऱ्यांना देईल ज्यांना गरज आहे त्यांना. पण त्यानंतर त्यांना असं वाटेल की मी एवढी वेल्थ दुसऱ्यांना दिली, माझ्या ज्या गोष्टी माझ्याकडे होत्या त्या मी दुसऱ्यांना दिल्या, माझ्याकडे जे भरपूर होतं. दानशूर असतात म्हणजे दान द्यायला सुद्धा दानत लागते ना, तर हे लोक दानशूर असतात. पण त्यानंतर त्यांना असं वाटतं इन रिटर्न मला काही मिळालेलं नाही आहे या सोसायटीकडून, या लोकांकडून. मग निगेटिव्ह थॉट्स सुरू होतात, सपरेशन सुरू होतं, थोडेसे अनस्टेबल होतात, चेंजेबिलिटी येते मूड्समध्ये. एकदा रागीट, एकदा चिडचिड, एकदा हसरं, एकदा कुठंतरी रडतात, एकदा निराश होतात, हताश होतात. मग संध्याकाळी सगळं बरं वाटतं. दिवसभर डे टाईममध्ये हे सगळे थॉट्स प्रोसेस जे असतात ते खूप जास्त वाढतात. डिससॅटिस्फाईड असतात, इरिटेबल होतात, सेल्फ इस्टीम म्हणजे जो त्यांचा आत्मसन्मान असतो त्याची कमी जाणवते, स्वतःला अनवर्दी म्हणजे आता ह्या प्रोफेशनमध्ये मला तेवढी इज्जत मिळत नाही आहे, मान मिळत नाही आहे. मान हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ऑरममध्ये, ते त्याला पाहिजेच असतं. मग त्यानंतर सनसेट झालं की त्यानंतर त्यांचं माइंड परत थोडंसं बरं वाटायला लागतं, थोडं बेटर वाटतं. त्यानंतर ते जेव्हा निगेटिव्ह फिलिंग्स सप्रेस करायला बघतात ना, तेव्हा त्यांना शक्य नसतं की ते निगेटिव्ह फिलिंग्स सप्रेस करतील म्हणून, पण तरी ते ट्राय करतात. पण एका पॉईंट नंतर, सपरेशनच्या स्टेजनंतर, ऑरम मेटॅलिकम खूप सेन्सिटिव्ह होतात आणि त्यानंतर त्यांना असं वाटतं का मी आता प्रॉब्लेम्स खूप वाढत चाललेत आणि मी आता हे सफरिंग्स किती दिवसपर्यंत झेलणार आहे. आणि सडनली असं होतं का त्यांना खूप डिप्रेशन, निराशा, उदासीनता हे डेव्हलप होतं. आणि या पॉईंटला पूर्णपणे टोटली होपलेस होतात.
प्रत्येक गोष्टीकडे अंधारच अंधार दिसतो, कुठूनच आशेचं किरण दिसत नसतं. मग त्यानंतर त्यांना असं वाटतं आता सूर्य कम्प्लिटली मावळलाय आणि ह्या स्टेजला ते इतके व्हायलंट होतात की त्यांचं जे इनवर्ड आतमध्ये सगळं दाबलेलं असतं, इरिटॅबिलिटी, राग, चिडचिड, ते सगळं आउटवर्ड व्हायला होतं. आणि त्यानंतर त्यांना असं वाटतं की आता काय उपयोग नाही आहे जगून आणि आता मरण्याशिवाय काय पर्याय नाही आहे. हे लोकांची ही जी स्टेज आहे, ह्याच्यामध्ये एक एक्झाम्पल सांगितलं होतं जॉर्ज विथलकोस यांनी, की एक माणूस होता आणि त्याच्या ना ऑफिसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता. म्हणजे त्याने तो जॉब गमावला होता आणि त्याला असं वाटलं की आता मी जॉब गमावला आहे तर फार मोठी डिग्निटीची गोष्ट गेली आहे. मग त्यानंतर त्यांनी त्याच्या 2 मुलांना आणि वाईफला गोळी झाडली. तर असं असतं की मटेरियल पोझिशन्स ह्यांना खूप महत्त्वाचे असतात. हे लोकं जे असतात ऑरम मेटॅलिकमचे, ह्यांना मान, स्वतःची पोझिशन, ज्या हुद्द्यावरती ते काम करतात, त्या सगळ्या गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट असतात. जसं आपल्याला सोनं इम्पॉर्टंट असतं, तसं ह्यांना स्वतःचा मान, स्वतःचे मॉरल्स, स्वतःचे एथिक्स, स्वतःची पोझिशन खूप जास्त मॅटर करते. आणि मग त्यानंतर ना हे ऑरमचे जे लोकं असतात ते इम्पल्सिव्हली एखाद्या बिल्डिंगच्या वरच्या भिंतीवरून पण उडी खाऊ शकतात. आणि असं वाटतं की एक उडी फक्त आणि त्यानंतर सगळे प्रॉब्लेम्स डिसअपिअर होतील, व्हॅनिश होतील आणि सगळं संपेल. म्हणून त्यांना ही गोष्ट खूप चांगली वाटते. हे फिलिंग खूप चांगलं वाटतं सुसाईडचं. आणि असं वाटतं की सुसाईड केलं तर सगळ्याच गोष्टी एकदम संपून जातील. पण हे जे इम्पल्स आहे ना, हे जर संपलं, तर त्यानंतर परत आणखी एक स्टेट येते ऑरममध्ये, की ऑरम पेशंट हे खूपच अगदी उदाहरण घ्यावं त्यांचं, त्यांच्याकडून शिकावं असे असतात. प्रॉपर असतात, मॉरलिस्टिक असतात, भरपूर काय म्हणतो आपण त्यांना, परफेक्शनिस्ट असतात सगळ्याच बाबतीत. जबाबदार असतात, स्टडिंग असतात, इंडस्ट्रियस असतात आणि रिस्पॉन्सिबिलिटी, जॉली असतात. आपल्याला ते मोटिवेशन देतील, आपल्याला ते पॉझिटिव्ह वाईब्स देतील, इतकं त्यांच्यामधून सगळे त्यांचे पॉझिटिव्ह थिंग्स रेडिएट करत असतात. पण लास्टला त्यांना असं वाटतं की आता मरण्याशिवाय पर्याय नाही, मरणं हे एकच ऑप्शन आहे. आणि मग त्यानंतर ते सॅल्वेशनमध्ये जातात. सॅल्वेशन म्हणजे काय, देवाच्या जवळ बसून तासनतास 2-2 तास रडत बसतात, मी जे काही गुन्हा केलेत ते माझे माफ कर. या सगळ्या गोष्टी होतात आणि मग त्यांना असं वाटतं की आता मला माझ्या पापातून मुक्ती मिळाली पाहिजे आणि म्हणून ते देवाकडे प्रार्थना करत असतात. दॅट्स इट.